पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडोकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज जनतेचा। म्हणजे आपल्याला सांगायचं झालं की महाराष्ट्र सुपरफास्टच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहतोय की शिवसेना वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मी नागिनदास परिसरामध्ये आहे आणि नागिनदास परिसरामध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। साक्षात या ठिकाणी आपल्यासोबत आहेत की शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे। दादा, खऱ्या अर्थानं आज आरोग्य शिबिराचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, कशा पद्धतीचं सुरुवात आहे? कसं आहे, शिवसेनेचा आज वर्धापन दिन जो होता 59वा वर्धापन दिन, त्या निमित्तानं या ठिकाणी नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तेलंगे यांनी आयोजित केलेलं आहे। आणि शिवसेना मुळात गेले 66 पासून जन्माला आल्यापासून शिवसेना आत्तापर्यंत संघर्षातूनच काम करत आलेली आणि लोकांसाठी काम करत आलेली आहे आणि लोकांसाठी काम करते। आणि आता आपण बघतायत की पावसाचे दिवस आहेत, पाऊस येतोय बंद होतोय, पाऊस येतोय बंद होतोय, असे अनेक दिवस चाललेले आहेत। त्याच्यामधून बरेचसे आजार उत्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यावरती निदान व्हावं यासाठी आम्ही असे प्रत्येक 15 दिवसाने महिन्याने आरोग्य शिबिर राबवत असतो, त्याच्यातून जेणेकरून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि छोटे मोठे काही आजार असतील ते या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समोर येतात आणि त्याच्यावरती ते चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतात। आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आमचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने महिला आघाडी आमचे अल्पना सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे भरत देवगरे विधानसभा संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत, विधानसभा सचिव आमचे यतीन दांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळेच जण एकमेकाच्या हाताला हात घालून सगळेजण एकत्र येऊन हे आरोग्य शिबिराचं आयोजन करतात आणि हे नागरिकांसाठी आहे। बरोबर। आता नुकतीच वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लागलेली आहे, त्या संदर्भात तुमचं धोरण काय असेल? वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आमचं धोरण असं असणार आहे की आम्हाला जे काही आता 4चं पॅनल आहे, एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक, तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। बाकी जे काही निर्णय घ्यायचे ते आमचे वरिष्ठ घेणार आहेत, परंतु आम्ही आमची तयारी करतो आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही सर्वजण ताकदीने लढू, शिवसेना पूर्ण ताकदीने लढेल, बाकी जे काही निर्णय असतील ते वरिष्ठ घेतील। धन्यवाद। त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून देवगरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित। देवगरे साहेब, तुमचं सर्वात मोठं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, तर शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत ते त्यांना तुम्ही काय एक उपदेश द्या? आज या ठिकाणी शिवसेना 59व्या वर्धापन दिनानिमित्ताने नालासोपारा शहरातील शहर प्रमुख निलेश तेलंगे याचं कार्य बघायला गेलं तर तुम्ही किती वर्ष त्यांचं कार्य पाहतात, म्हणजे ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि त्याचमुळे त्यांना एक प्रकारे त्यांना बढती मिळेल। आणि त्यांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की शिवसेनेमध्ये ज्या वेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की समाजसेवा ही 80% झाली पाहिजे आणि 20%च राजकारण केलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने निलेश तेलंगे हे कार्य करत आहे। त्यांनी आजचा हा जो भव्य शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा इलाज म्हणजे बऱ्याचशा बिमारीवर इलाज कसा केला जातो त्या अशा प्रकारचं त्यांनी नियोजन या ठिकाणी केलं आहे। त्यामध्ये आहे टूडीओका, ECG आहे, एन्जिओग्राफी आहे आणि पेसमेकर सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, PCNL सर्जरी आहे, URSSL सर्जरी आहे, TVR सर्जरी आहे, टूडीओको आहे, अशा अनेकशा प्रकारे म्हणजे कम से कम माणसाला ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती निवारण करण्यासाठी अशा प्रकारच्या बिमारीवरती इलाज करणं गरजेचं आहे आणि म्हणून या पद्धतीने त्यांनी ते कार्य चालू ठेवलं। धन्यवाद। आणि ह्या प्लॅटिनियम हॉस्पिटलनी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि कृपा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आमचे उपशहर प्रमुख निलेश तेलंगे यांनी या ठिकाणी राबवलेला आहे। मी त्यांना खरोखरच खूप धन्यवाद दिला। अशा प्रकारचं कार्य आपण प्रत्येक शिवसैनिकांनी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण समाजामध्ये आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचेल। धन्यवाद। आता थेट आपण जाणून घेऊया शहर प्रमुख निलेश दादा तेलंगे यांच्या माध्यमातून। दादा, या ठिकाणी सर्वात मोठं कार्य तुमच्या माध्यमातून केलं जातं आहे, तर विभागातल्या लोकांसाठी, गरजांसाठी काय सांगा? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आता नुकताच शिवसेना 19 जून रोजी 59वा वर्धापन दिवस पार पडला, त्या निमित्ताने आज आम्ही इथे भव्य आरोग्य शिबिर ठेवलेले आहे। बाळासाहेबांची शिकवणच आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, त्या हेतूने आम्ही चालणार आहे। गेले अनेक वर्ष तुम्ही पाहत असाल या विभागामध्ये आम्ही अनेक रक्तदान शिबिर असतील, आरोग्य संबंधित असतील, अनेक अशा जे आहेत जनहिताचे कार्यक्रम आम्ही इथे राबवत आहोत। तसेच आज इथे बहुतेक सकाळपासून अनेक नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी इकडे लाभ घेतलेला आहे
आणि इकडे टुडिको ECG असे अनेक प्रकारचे आपल्याकडे तपासणी सर्व मोफत आहेत. तसंच तुम्ही धावपळीच्या दुनियात तुम्ही पाहत असाल की आता अटॅकचे खूप प्रमाण वाढलेले आहेत. 29 वर्षाचा मुलं असेल का 20 वर्षाचा असेल तरी बाकी युवा असतील त्यांना पण अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या जागृत होण्यासाठी आम्ही इथे टुडिको आणि ECG आणि अनेक आहेत, एन्जिओग्राफी आहेत, एन्जिओप्लास्टी आहे, बायपास सर्जरी आहे, प्लॅटिनम हॉस्पिटल आहे आणि कृपा फाउंडेशन आहे. यांच्या विद्यमानाने इकडे आपण मोफत म्हणजे जेवढे पण सर्जरी आहेत, जेवढ्या शरीराच्या मानवी शरीराच्या जेवढ्या ज्या सर्जरी आहेत त्या सर्व सर्जरी फक्त आपल्याला इथे महाराष्ट्राचं आपलं रॅशन कार्ड आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपल्याला मोफत सर्जरी इथे भेटते आणि सकाळपासून इथे शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही पाहत असणार कॅमेरामार्फत किती लोकांची इथे गर्दी आहे सकाळपासून आणि लोक याचा लाभ घेत आहेत. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण जाणून गेलो की विभागामध्ये केवळ नुसतं राजकारण न करता या ठिकाणी परिसरामध्ये लोकांच्या गरजा सोडवण्यामध्ये सर्वात मोठं सहकार्य असतं ते म्हणजे निलेदादा तेलंगेच्या माध्यमातून आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सुद्धा या ठिकाणी भव्य दिव्य हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या शिबिराचं आयोजन करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणच्या लोकांच्या गरजा सोडवण्यामध्ये सर्व तत्पर या ठिकाणी निलेदादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन पवीरसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा.